आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आजचा मुद्दा महाराष्ट्रातला आहे। सध्याचा सगळ्यात महत्त्वाचा आणि चर्चेतला मुद्दा तो म्हणजे एकनाथ खडसे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली, त्यांना अटक होणार का? कारण आज एकनाथ खडसे यांची भोसरी जमीन खरेदी प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू होते। आपण ईडीच्या सर्व गोष्टींना सहकार्य करणार असून ही चौकशी राजकीय हेतूपोटी होत असल्याचा संशय मात्र एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे। हा व्यवहार आपण केला नसून आतापर्यंत 5 वेळेला आपली चौकशी झाली, जाणीवपूर्वक आपल्याला छळण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा एकदा केला। हा व्यवहार मी केलेला नसून माझ्या पत्नीने केलेला आहे आणि जो व्यवहार आहे तो योग्य आहे, त्यात कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही असाही त्यांचा दावा होता। एवढंच नाही तर भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना एकनाथ खडसे यांनी जर का माझ्या पाठीमागे ईडी लावाल तर मी सीडी लावेन असं प्रतिआव्हान सुद्धा दिलं होतं। आज घराबाहेर पडताना एकनाथ खडसे यांनी काय म्हटलं पाहूया। भारतीय जनता पार्टी सोडून एनसीपी मध्ये गेल्यानंतर माझ्या चौकशांना सुरुवात झाली, त्यामुळे हा विषय संपूर्णतः राजकीय हेतूने आहे असं माझं मत आहे। आणि या ठिकाणी कुठून तरी छळावं, नाथाबोला अडकवण्यात यावं अशा स्वरूपाचा हा प्रयत्न आहे। गेले 8 दिवसापासून जळगाव जिल्ह्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर फिरताय क्या भी कुछ होने वाला है, ज्या अर्थी हे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर फिरताय त्याचा अर्थ असा आहे की हे सगळं षडयंत्र दिसतं आहे। परंतु जे काही आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे। ही MIDCची जमीन नाही, ही जमीन खाजगी आहे आणि MIDCने या ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। MIDCने मोबदला दिलेला नाही, MIDCने ताबा घेतलेला नाही। या भूखंडावर अजूनही ज्यावेळेस मी खरेदी केली तर मूळ मालकाचं नाव आहे आणि हा खाजगी व्यवहार होतो हे वारंवार सांगितलेलं आहे। पण तरी ज्या काही चौकशा होतील त्याला सामोरं जायला मी तयार आहे। हो नाही म्हणता म्हणता अखेर आज एकनाथ खडसे हे ईडीच्या चौकशीला सामोरं जाण्यासाठी आलेले आहेत। आपण सध्या ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर आहोत। सकाळी 11:15 वाजताच्या सुमारास ते त्यांच्या चर्चगेट येथून निवासस्थानी येथून निघाले आणि त्यानंतर अवघ्या 15 मिनिटांमध्ये ते ईडी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। एकनाथ खडसे हे महसूल मंत्री असताना पुणे भोसरी येथील एका MIDCच्या जमीन खरेदी प्रकरणामध्ये त्यांच्यावर आरोप आहेत आणि त्याच आरोपांची चौकशी करण्यासाठी म्हणून ईडीनं काल त्यांना समन्स बजावलेला होता। ईडीनं समन्स बजावल्यानंतर चौकशीला सामोरं जाण्यापूर्वी आपण पत्रकार परिषद घेऊ असं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं होतं, पण आज सकाळी आयत्या वेळेला ही पत्रकार परिषद रद्द करत असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर एकनाथ खडसे हे चौकशीला सामोरं जातील किंवा नाही असा प्रश्न उपस्थित होत होता, परंतु ते चौकशीला सामोरे जात आहे। यापूर्वी सुद्धा त्यांनी ईडीच्या चौकशीचा सामना केलेला आहे। त्यावेळेला त्यांची 4 ते 5 तास चौकशी झालेली होती। आज पुन्हा एकदा ते चौकशीला सामोरे जात आहेत। यापूर्वी त्यांनी हायकोर्टामध्ये आपल्यावर कुठलीही कठोर कारवाई होऊ नये याच्यासाठी अपील केलेलं होतं आणि ईडीने हायकोर्टामध्ये सांगितलेलं आहे की त्यांच्यावर कुठलीही कठोर कारवाई होणार नाही किंवा त्यांना अटक होणार नाही, ही गोष्ट माहिती होती। म्हणूनच आज खडसे या ठिकाणी चौकशीसाठी आले असं बोललं जातं। भोसरी MIDC इथली जवळपास 31 कोटीची जमीन अवघ्या 3 कोटीमध्ये खरेदी केली गेली आहे आणि ती खरेदी एकनाथ खडसे यांच्या पत्नी आणि जावई यांनी केलेली आहे असा त्यांच्यावर आरोप आहे। परंतु या प्रकरणी एकनाथ खडसे यांचं म्हणणं आहे की हे खाजगी जमीन आहे, ज्या जमिनीचा व्यवहार माझी पत्नी आणि जावई यांनी केलेला आहे त्याचा सरकारी जमिनीशी किंवा मी मंत्री असताना मंत्रिपदाचा केलेला गैरवापर याच्याशी काहीही नाही। मी या प्रकरणामध्ये निर्दोष आहे, केवळ राजकीय हेतूनं हे सगळं प्रकरण जे आहे ते प्रेरित आहे आणि माझ्यावर चौकशीचा ससेमिरा लावला जातो आहे असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आज ते पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जात आहेत। आज त्यांच्यावर किती तास चौकशी होईल हे आता पाहावं लागेल। तुर्तास एकनाथ खडसे हे चौकशीसाठी आतमध्ये ईडी कार्यालयामध्ये उपस्थित झालेले। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसं, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।
आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रणाली, काय काय आज चौकशीत होऊ शकतं? एकनाथ खडसे यांचा असा दावा होता की यापूर्वी 4 वेळेला चौकशी झाली आहे, मी सर्व प्रकारची माहिती दिली आहे. ईडीचे अधिकारी किंवा सूत्र काय सांगतायत? मिलिंद, जर याच्यामध्ये काहीतरी अधिकचे प्रश्न किंवा अधिकची माहिती जी आहे ती उपलब्ध झालेली आहे ईडीला आणि त्यामुळेच त्यांनी एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवलेलं आहे. यापूर्वी त्यांची 4 वेळेला चौकशी झालेली आहे, आता पुन्हा त्यांना एकदा चौकशीला बोलवण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच खडसे यांचं असं म्हणणं आहे की ही सगळी चौकशी किंवा हा चौकशीचा जो ससेमिरा त्यांच्या मागे लावला जातोय हा जाणीवपूर्वक आणि राजकीय हेतूनं पुरस्कृत असा आहे. मी भाजपतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि म्हणूनच माझ्या मागे ही संपूर्ण चौकशी लावली जाते असं त्यांचं म्हणणं आहे. जेव्हा की दुसरीकडे आपण बघितलं तर ही सगळी जी जमिनीचा खरेदीचा व्यवहार आहे हा ते मंत्री असतानाच्या कालावधीमध्ये झालेला आहे. एकनाथ खडसे यांच्या जावयांना सुद्धा परवाच्या दिवशी आपण बघितलं की चौकशीसाठी बोलवून देण्यात आलं. त्यानंतर त्यांची बरेच तास चौकशी करून नंतर पहाटेच्या सुमारास त्यांना अटक दाखवण्यात आली. कदाचित एकनाथ खडसे यांच्या जावयांकडून अधिकची माहिती मिळालेली असू शकते, त्यातनं नवीन काहीतरी प्रश्न निर्माण झालेले असू शकतात, ज्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आता एकनाथ खडसे यांना सुद्धा पुन्हा एकदा ईडी कार्यालयामध्ये बोलवण्यात आलं. मुख्य म्हणजे काल आपण जेव्हा बघितलं तेव्हा एकनाथ खडसे यांना समन्स गेल्यानंतर ते म्हणाले होते की मी पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका मांडेन, परंतु आज सकाळी त्यांनी मेसेज दिलेला आहे की राष्ट्रवादीमध्येच्या कार्यालयात जी ती प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे ती रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर वाटत होतं की कदाचित एकनाथ खडसे चौकशीला जाणार नाही, पण तसं झालं नाही. त्यांना हायकोर्टाचं अभय असल्यामुळं त्यांची आज अटक होणार नाही आहे हे जवळपास त्यांना माहिती असल्यामुळं या चौकशीला आपण सामोरं जाऊ कदाचित असं त्यांनी ठरवलं असेल आणि तशी प्रतिक्रियासुद्धा त्यांनी दिलेली आहे. बरोबर 11 वाजता ते चौकशीसाठी इथं उपस्थित झालेले, जी वेळ त्यांना देण्यात आलेली आहे त्यानुसार अधिकची माहिती किंवा अधिकचे काही प्रश्न ईडीकडे असावेत आणि म्हणूनच ईडीनं त्यांना इथं बोलवून घेतलेलं आहे. आपल्याकडे असलेली आपण सगळी माहिती देऊ, सगळ्या पद्धतीचं सहकार्य करू असं एकनाथ खडसे यांनी आधीच सांगितलं आहे. त्याप्रमाणे आज ते चौकशीला सामोरे जातील आणि चौकशीला संपूर्ण जे काही सहकार्य आहे ते करतील असं तुर्तास तरी दिसून येत आहे आणि तुर्तास आपण पाहतोय की ते ईडीच्या कार्यालयामध्ये आतमध्ये चौकशीसाठी उपस्थित झालेले आहे. एकनाथ खडसे एकटेच आहेत का त्यांच्याबरोबर त्यांचे वकील आहेत? आणि जसं आपण पाहिलं होतं अनिल देशमुख यांच्या वेळेला त्यांच्या वकिलांनीच जाऊन दोन्ही वेळेला कागदपत्र दिली होती किंवा जी कागदपत्र मागितली होती तर वकील स्वतः गेले होते. तर खडसे यांच्यासोबत आज वकील आहेत त्यांचे? खडसे यांच्याबरोबर त्यांची मुलगी जी आहे ती आलेली आहे आणि ती सुद्धा एकनाथ खडसेंबरोबर त्यांच्या निवासस्थानातूनच बाहेर पडलेली होती. आपण सध्या बघूया, आपण पाहतो आहोत की एकनाथ खडसे यांचे जावई यांना या प्रकरणामध्ये अटक झालेली होती. त्यांच्या नातेवाईकांपैकी कुणीतरी आलेलं असण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर प्रसार माध्यमांचे जे कॅमेरे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झाल्याचं आपण पाहतो आहोत. नेमकं कोण आहे हे अजून कळू शकलेलं नाही. थोड्या वेळात आपल्याला त्याची व्यवस्थित माहिती मिळू शकेल. तुर्तास पाहतोय की एक गाडी जी आहे ती ईडी कार्यालयातून बाहेर पडलेली आहे. नेमके कोण आहेत हे अजून कळलेलं नाही. प्रणाली, मी तुला थोडंसं थांबवतो, तू माहिती घे तोपर्यंत. ज्यांनी आत्ताच टीव्ही लावलाय त्यांच्याकरता महत्त्वाची माहिती ती म्हणजे एकनाथ खडसे काही वेळापूर्वी ईडीच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत. आत्तापर्यंत माझी 5 वेळेला चौकशी झाली आहे, तेव्हा आताची ही चौकशी राजकीय हेतूनं प्रेरित आहे, मला त्रास देण्याकरता किंवा जाणीवपूर्वक छळण्याचा प्रयत्न सुरू आहे असा थेट आरोप खरं तर एकनाथ खडसे यांनी आज सकाळी घरातून बाहेर पडताना केला. पण तरीही आपण ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही एकनाथ खडसे यांनी यावेळेला आवर्जून सांगितलं. कालच एकनाथ खडसे यांच्या जावयाला सुद्धा ईडीनं चौकशीसाठी बोलावून नंतर ताब्यात घेतलं होतं आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता अधिक काय होणार हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. गिरीश चौधरी हे एकनाथ खडसे यांचे जावई आहेत आणि त्यांना ईडीनं काल अटक केली आणि हे सगळं प्रकरण हे पुण्यातल्या भोसरी इथल्या MIDCतल्या त्या जमिनीच्या खरेदीचंच प्रकरण आहे. खडसे यांचा वारंवार दावा आहे की तांत्रिकदृष्ट्या मी जर का खरेदीदार नाही तर माझी चौकशी इतक्या वेळेला का केली जाते. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रणाली, आवाज येतोय माझा?
प्रणालीचा आवाज नीट पोचू शकत नाही. आपण वेळोवेळी या संदर्भातल्या अधिक तपशील देत राहू. आता जाऊया थेट दिल्लीला, कारण कोकणचे सुपुत्र आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हा विभाग सोपवण्यात आला आहे आणि काही वेळापूर्वीच नारायण राणे हे दिल्लीमध्ये आपल्या कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. भाजपचे राज्यसभेतले खासदार असलेले नारायण राणे यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग या विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. आपण काही क्षणांपूर्वीची दृश्य पाहतो आहोत. नहीं कहूँगा कि उनको अभिप्रेत जैसा काम, जो मैं विश्वास उनका मैं पालूंगा, ऐसा काम करने की मैं कोशिश पूरी तरह से करूँगा। जीडीपी के लिहाज से भी जीडीपी, देश की जीडीपी में कंट्रीब्यूट करने वाला मंत्रालय है। फिलहाल जीडीपी जो है वो काफी उसमें गिरावट कोरोना की वजह से देखने को मिली थी, लॉकडाउन हुआ था, तो कैसे जीडीपी को ट्रैक पर लाने का आपका? देखिए, मैं अभी कारभार लिया, आपके सामने खाई साइन कर चुका हूँ, तो जीडीपी बढ़ाने के लिए मुझे क्या करना होगा हमारे डिपार्टमेंट, वो मैं सोचूंगा और उस तरह से मैं डिपार्टमेंट को लेके जाऊंगा। इस देश की जीडीपी कैसा बढ़े, यहाँ के जवान, भारत के जवान लोग को, यूथ को कैसा जॉब मिले और हमारी तरक्की ये डिपार्टमेंट से होने के लिए प्रयास करूंगा। महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने क्या फोन कर बधाई दी? आप केंद्रीय मंत्री बने हैं महाराष्ट्र से। नहीं, बधाई नहीं दी, इतना दिल उनका बड़ा नहीं है, मगर उसने बधाई नहीं दी। मैं समझता हूँ पूरे महाराष्ट्र में नारायण राणे यांनी तेवढ्यातल्या तेवढ्यात एक छोटासा चिमटा काढला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना. ठाकरे आणि राणे कुटुंबियांमधलं हे सगळं द्वंद्व आणि परस्परांबद्दलची तीव्र नाराजी महाराष्ट्राला परिचित आहे. पण नारायण राणे आता केंद्रात मंत्री झालेत आणि नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. राष्ट्रपतींनी सगळ्यात आधी नारायण राणे यांना मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. हे मंत्रालय यापूर्वी नितीन गडकरी यांच्याकडे काही काळ होतं. नारायण राणे हे 6 वेळेला आमदार राहिलेत. शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणे यांना मंत्रिपद दिल्याची जोरदार चर्चा दिल्लीच्याही राजकीय वर्तुळात रंगते. जर का हे मंत्रिपद नारायण राणे यांना शिवसेनेला शह देण्यासाठी दिलं असेल तर मोदींच्या मंत्रिमंडळाचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते, प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिली. जनतेची कामं करण्याची जबाबदारी मंत्र्यांवर असते, शह काटशह देणं हे मंत्र्यांचं काम नाही, असंही त्यांनी म्हटलंय. शिवसेनेला फटका बसण्यासाठी जर त्यांना मंत्रिपद दिलं असेल तर तो कॅबिनेटचा अपमान आहे मोदींच्या. मला असं वाटतं त्यांना देशाचं काम करण्यासाठी मंत्रिपद दिलं जातं. शिवसेनेला फटका देण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेसला फटका देण्यासाठी किंवा जे राजकीय विरोधक आहेत त्यांना फटका देण्यासाठी जर अशी मंत्रिमंडळाचं खिरापत वाटत असतील तर हा घटनाविरोधी आहे, हा घटनेचा भंग आहे. असं असेल तर त्यांना कळवायला सांगा की या अमुक अमुक माणसांना मंत्रिपद जी दिलेली आहेत त्यांना मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळण्यापेक्षा, देशाची सेवा करण्यापेक्षा या कामासाठी मंत्रिपद दिलं असं जर आपल्याला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. मंत्रिपद राज्याचं आणि देशाचं जे असतं ते राज्याचा, देशाचा विकास करण्यासाठी आणि लोकांची कामं करण्यासाठी जास्त आहे. दरम्यान कोणतंही मंत्रिपद छोटं किंवा मोठं नसतं असं म्हणत नारायण राणे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊतला काही ना काही बोलायचं असतं आणि ते चांगलं नाही, वाईटच बोलायचं असतं. संजयला सांगेन, खातं बरं वाईट नसतं, त्यासाठी काम कसं करतो हे महत्त्वाचं असतं. या खात्याला मी जो न्याय देईन तेव्हा संजय राऊतच म्हणतील खरोखर हे खातं चांगलं होतं, मोठं होतं आणि महत्त्वाचं होतं.
हे तेव्हा हे अभिप्राय नक्कीच देतील. तेव्हा लगेचच नारायण राणे यांनी संजय राऊत यांना दुसऱ्याच मिनिटाला प्रत्युत्तर दिलं आणि त्यांनी आपला एकूण नारायण राणे बाणाही दाखवून दिला. आरोप झाले की त्याला कधीही कोणती भीडभाड न ठेवता तत्क्षणी उत्तर देणं हा नारायण राणे यांचा स्वभाव राहिला आहे. तेव्हा महाराष्ट्रातून दिल्लीत गेलेल्या या चारही नवीन मंत्र्यांना शुभेच्छा देऊयात आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेचं भलं होऊ दे असं म्हणूयात. छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता सांगलीमधून अतिशय धक्कादायक आणि किंबहुना संतापजनक बातमी. सांगलीतल्या एका हॉस्पिटलमध्ये एका मृतदेहावरती 2 दिवस उपचार सुरू होते असा धक्कादायक प्रकार समोर आला. इस्लामपूरमधल्या आधार हॉस्पिटलमधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. या प्रकरणी डॉक्टर योगेश वाठारकर याला पोलिसांनी बेड्या ठोकले. या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. अक्षय कुमारच्या एका चित्रपटात अशाच प्रकारची दृश्य आहेत आणि त्या दृश्यांमध्ये सुद्धा हॉस्पिटलमधले एक डॉक्टर चक्क मृतदेहावर उपचार करतात आणि नातेवाईकांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. असाच काहीसा प्रकार सांगलीमध्ये प्रत्यक्ष घडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. आसिफ मुर्सल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. आसिफ, अत्यंत संतापजनक प्रकार आहे हा. मिलिंद, तसं म्हणता जसं संतापजनक एखाद माणुसकीला काळीमा फासणारा प्रताप आहे. हिंदी चित्रपटात आपण गब्बर इज बॅक म्हणून पिक्चर पाहिला असेल. त्या अक्षय कुमारच्या चित्रपटात कसं रुग्णाला 2 दिवस उपचार करतात की मृत्यू झाल्यानंतर, तसाच प्रकार इस्लामपूरमध्ये घडलेला आहे. योगेश वाठारकर जे डॉक्टर आहेत त्यांनी हा प्रकार केलेला आहे. या प्रकरणी सलीम शेख जे नातेवाईक आहेत, त्याची आई होती, तर त्यांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला. एकूण बघितलं तर या सलीमच्या ज्यावेळी मृत्यूचा दाखला घेण्यासाठी एक हॉस्पिटलमध्ये गेले असताना त्यावेळी त्याला कळालं की त्याचा आई ही 8 तारखेला मृत्यू झालेली आहे आणि परंतु ज्या डॉक्टरने सर्टिफिकेट दिलं होतं त्यावेळी 10 तारीख होते. त्यानंतर ह्या सलीमनं आपल्या आई संदर्भात कलेक्टर ऑफिस आणि इतर ज्या काही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आणि चौकशीनंतर हा प्रकार समोर आलेला आहे. मिलिंद, या प्रकरणी योगेशला अटक करण्यात आलेल्या आहेत आणि सध्या हा इस्लामपूर कोर्टात मध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. मिलिंद, पण आसिफ, ही गोष्ट उघड कशी झाली की प्रत्यक्षात एक नाही तर 2 दिवस मृतदेहावरती उपचार सुरू होते? सलीमला त्याच्या आईचं ज्यावेळी तो 24 फेब्रुवारीला ऍडमिट केलं होतं, 8 मार्चला त्याच्या आईचं मयत झालं होतं आणि 10 मार्चला डॉक्टरांनी मृत अशी घोषित केलं होतं. ज्यावेळी सलीमला काही वैद्यकीय साठी कागदपत्र हवे होते त्यावेळी तो गेला असता त्यावेळी त्याला कळालं की माझ्या आईचं मृत्यू हे 8 मार्चला झालेला आहे आणि डॉक्टरांनी ज्यावेळी त्याला दिलेलं आहे ते कागदपत्र तो 10 तारखेचं आहे. आणि यानंतर त्या सलीमनं काही जिल्हाधिकारी आणि इतर वैद्यकीय अधिकारी, सिव्हिल सर्जन यांना लेखी तक्रार केली आणि सिव्हिल सर्जनांनी एक कमिटी नेमून या दवाखान्याची चौकशी केला असता यामध्ये ते तपासात उघडकीस आलं की डॉक्टर वाठारकर यांनी या सलीमच्या आईला मृत्यू झाली ती 8 तारखेला आणि उपचार केले 10 तारखेपर्यंत 2 दिवस उपचार करून जादा पैसे उकळण्याच्या ह्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. मिलिंद, आसिफ, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता एका खास उपक्रमाबद्दल माहिती. संजीवनी व्हॅन आमची नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा हा संयुक्त उपक्रम आहे. ही आमची संजीवनी व्हॅन भारतातल्या वेगवेगळ्या भागात जाऊन लसीकरणाच्या बद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न करते. या मोहिमेला अनेक ठिकाणी मोठा प्रतिसाद सुद्धा मिळतो आहे. आता पाहूयात ही संजीवनीची गाडी कुठे आहे. बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर आम्हाला फॉलो करा. आणि एक महत्त्वाची आठवण मास्कबद्दलची. मास्क घाला, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमाचं काटेकोर पालन करा.
धन्यवाद.